हा जो व्हिडिओ मी शूट करत आहे हे विज्ञानाच्या मदतीने की देवाच्या मदतीने? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा का वापरतो? त्याचं कारण असं आहे मित्रांनो की संत तुकाराम महाराज असं सांगितलं जातंय आपल्याला की त्यांचं सदेह वैकुंठ गमन झालं. देहासहित ते कुठे गेले? वैकुंठाला गेले, परमेश्वराकडे गेले. संपूर्ण जगामध्ये असा एकही महापुरुष नाही की ज्याचं सदेह वैकुंठ गमन झालं. कोणतेही संत नाही, रामदास स्वामी नाही, मग फक्त संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन का झालं? हा प्रश्न आपल्यासारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या लोकांना पडायला पाहिजे की नाही पाहिजे? आपण वारकरी संप्रदायातले लोक याच्यावर विश्वास ठेवतो, अंधविश्वास ठेवतो, डोळे झाकून विश्वास ठेवतो. का? कारण आपल्या मनामध्ये संत तुकाराम महाराजांबद्दल अपार श्रद्धा आहे. बऱ्याच इतिहासकारांचं असं मत आहे की संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालेलं नसून त्यांची हत्या करण्यात आली. ते बहुजनांसाठी काम करत होते आणि ही गोष्ट लोकांना आवडली नाही आणि म्हणून त्यांची हत्या झाली. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असताना आपण ह्या अंधश्रद्धांच्या बळी पडून आजही आपण आपला विकास थांबवण्याचा प्रयत्न करतोय. कोणाच्या नादी लागून? या सो कॉल्ड हिंदुत्ववादी लोकांच्या नादी लागून, या वर्चस्ववादी लोकांच्या नादी लागून. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय सायंटिफिक टेम्परामेंट शुड बी देअर इन एव्हरी पर्सन. अंधश्रद्धा सोडून द्या, श्रद्धा असू द्या पण अंधश्रद्धा सोडून द्या. धन्यवाद.